जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा समावेश असून यातील 2 पर्यटक हे पुण्याचे आहेत। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। पुणे विमानतळावर आज पहाटेच्या सुमारास संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव आणण्यात आले आहे। त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ, माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते। त्यानंतर कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव कोंढवा येथील निवासस्थानी तर संतोष जगदाळे यांचे कर्वेनगर येथील निवासस्थानी नेण्यात आले। त्या दोन्ही कुटुंबियांची सांत्वनपर भेट शरद पवार यांनी घरी जाऊन घेतली आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलं याबाबत विचारपूस केली। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर 11 वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले।